चांगला पाहिजे माहिती नाही म्हणायचं चांगलं पण व्यक्त येतो ना वंगळा आपल्या भाषेत असो भगवंताची आणि आज कलियुगात अशी परिस्थिती निर्माण झाली कलियुगाचा एकच भाग 4 लाख हजार वर्ष कलियुगाचं आयुष्य आता त्याच्यातलं कुठंतरी 25% कमी झाले म्हणून माणसं आता 75 वरच आले गेले राम नाम सत्य है काय होतं वय त्यांचं म्हणले 70 65 75 खोट आधार कार्डावर 80 सगळेच आधार कार्ड खोटे नाही पण ते योजनामुळे केलेले फुकट तिकीट म्हणून केलं पुन्हा आलं ते आज राखी पौर्णिमा लाडकी बहीण पुन्हा त्याला वयाची आठ आता कसं आनंद म्हणून या कलियुगामध्ये वय कमी होत चालले पुन्हा 50% कलियुग राहिलं 50 वर्ष वय राहणारे माणसं ज्यावेळेस 25% कलियुगाचं वय राहील त्यावेळेस 25 वर्षात माणूस गतप्राण होणार आहे पुन्हा कमी झालं त्यावेळेस तर माणूस हरभऱ्याच्या झाडाखाली बसणार आहे हे भागवत पुराण सांगतंय आणि लोकसंख्या वाढणार आहे का बरं आयुष्य आपलं कमी व्हायला लागले आपण कुठंतरी संस्कार आणि संस्कृतीच्या विरोधात चाललोय याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे आता 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा अहो त्या काळात पोलादी पुरुष होते पोलादी बाजीप्रभू देशपांडे असतील तानाजी मालुसरे असतील असे शूर वीर पाचुंद्याचा पाचुंदा त्याला एकच जेवणाला लागत होता म्हणजे 5 भाकरीचा एक पाचुंदा असे 5 म्हणजे 25 भाकरी त्यांना जेवायला एका टायमाला लागत आता एक भाकर खाल्ली तर म्हणतो नाही अजीर्ण होईल बस कुठलं जीर्ण काय अजीर्ण काय कारण आहे याचं त्यावेळेस ते आहार घेत होते मी तसेच आणि कष्ट मेहनत कार्य करत होते मी तसंच आता भाजी मंडीतून 2-3 किलोची पिशवी आणायची म्हणलं तर रिक्षा लागतोय आणि रोडवरून घरात जायला 3दा थकल्यासारखं का बरं आपली अशी परिस्थिती याचं कारण एकच आहे आपण आळशी बनलोय आळशी आळस हा कुटुंबाचा वैरी आहे म्हणून कुठंतरी या आळसाला दूर करायचे आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि त्या नाड्या अशा ताणल्या गेल्या पाहिजे चार्ज झाल्या पाहिजे त्यावेळेस आपली पचन क्रिया व्यवस्थित चालत असते अग्नी आपल्या देहामध्ये अग्नी प्रयुक्त झाला पाहिजे ज्ञानेश्वराच्या